व्यंकटरमण गोविंदा. नमस्कार मित्रांनो, तर खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. तर आज आम्ही चाललो तिरुपती बालाजीला. तर माझ्यासोबत आहे बिट्टू आणि मी. इथं आवाज येतोय, मी मध्ये गेल्यावरच ब्लॉग कंटिन्यू करतो. सोबत आहे मीत आणि बिट्टू. आमची जागा जी आहे आम्हाला आले मिडलचे बर्थ. एक मिडल, हा एक मिडल, दोन मिडल आणि एक अप्परचा आहे. म्हणजे थोडंसं अवघड वातावरण आहे, पण बघू आता. आत्ता सध्या प्रवास करतोय थर्ड AC मध्ये. पाहू आता कसं. फर्स्ट टाइम आता प्रवास करतो एवढा मोठा मी ट्रेनमध्ये. नाही आहे AC तर काय अजून चालू नाही केली त्यांनी. तू मस्तपैकी आता बेड टाकले, आता उशा टाकून ओके. मी तर हसायलाच लागत हो. ओके का बिट्टू? ओके ओके मी डन 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 डन. चला घे झोपून. आता अजून 34 मिनटं चालले. 7 वाजून 35 मिनिटाला ट्रेन चालू होणार आहे आमची. अजून काही AC चालू आहे ना. आता पाहू आता काय होत आहे काही नाही. होईन होईन. ट्रेन निघालेली 7 वाजून 35 मिनिटांनी निघलेली आहे. तर अशा प्रकारे आमची जर्नी चालू झालेली आहे. तर आता पाहूया जर्नीत काय काय होतं, काय काय नाही होतं. तर सगळं तुम्हाला कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून एक आठवण म्हणून केली जाईल. तुझं म्हणणं टाईम दाखवलं, पण हे बा 7:36 झाले. 7:35लाच निघलेली गाडी. हे तो प्लॅटफॉर्म सोडून पुढे गेली. बसून बसून बोर झालं. आता इथं पत्त्याचा ढाव मांडला गेलाय जरा. अभी हम मनमाड जंक्शन पहुंच गए. मनमाड जंक्शन अभी जरा विसरून गेलो. मनमाड जंक्शनला आलो, आता सध्या पोहोचलोय. स्लीपर सेकंड क्लास का? हे पहा, स्लीपर सेकंड क्लासची गर्दी. अरे बापरे. चला 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 मध्ये आपलं. चला आता चाललो जाऊ बसून. खूपच फास्ट आली. लवकरच आज मनमाडला आलं. पुढे AC जरा जास्तच पॉवरफुल झाला होता. सध्या आता आम्ही अशा प्रकारे सगळे वरती झोपलेलो आहोत. हा मीत बिट्टू कुठे आहे रे? दिसला दिसला. अशा पद्धतीने आम्ही सगळे वरती झोपलोय. खाली जागा लागत होती, त्यांना खाली जागा देऊन टाकली. तर काय रात्रच काढायची, कशी तरी झोपून घ्यायची वरती. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 8 वाजलेत. आम्ही जरा लेट झालो उठायला. तर आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सध्या आम्ही लातूर रोड स्टेशनवर आलो आहे. तरी अजून भरपूर लांब जायचं आहे आम्हाला. आजचा अख्खा दिवस जायचा आहे पूर्ण. तर ट्रेन आज आता कमीत कमी 3 तास लेट झालेली. 3 तास डिले. आता हे डिले किती म्हणजे केव्हा भरून काढते आता काय माहिती. पाहू आता. तिरुपती एक्सप्रेस शिर्डीतून फक्त सोमवारी आणि बुधवारी अशा 2च ट्रेन राहतात तिरुपतीला. तर डायरेक्ट शिर्डी टू तिरुपती आहे. तर आम्ही सोमवारी आलो आहे. आम्ही सोमवारी निघलो आहे. तर आम्ही एक मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत जसा टाईम आहे त्याचा ट्रेनचा, ती तिरुपतीपर्यंत आम्ही जाऊ शकतो. 3 तास ऑलरेडी डिले झालेली आहे ट्रेन. तर आता पाहू किती वाजेपर्यंत आम्ही पोहोचतो तिथं. पण आलो आहे खानापूर येथे. तर आपण आत्ता आलोय खानापूरमध्ये. खानापूर ही अशी जागा आहे, तुम्ही जर स्कॅम 2003 जर पाहिलं असेल तर तुम्हाला खानापूर माहीत असेल. अब्दुल करीम तिलगीची सुरुवातच खानापूरपासून झालेली. फायनली आता तिरुपतीला आलोय. खूप आता थकलोय जरा. आता मी श्रीनिवास म्हणून हे हॉटेल आहे का काय माहीत नाही, तिकडे चाललोय. पाहू आता तिथे गेलो काय होतं. काय तिकीट सुद्धा तिथंच भेटणार आहे. आता आम्ही चाललोय श्रीनिवास कॉम्प्लेक्सला. तर श्रीनिवास कॉम्प्लेक्सला गेलो, राहायला पण भेटेल तिथे आणि दर्शनाचं तिकीट सुद्धा तिथेच भेटणार. तर पाहू आता आम्हाला तिकीट भेटतंय का वाजय. आजचं स्लॉट भेटला तर चांगलंच आहे. पाहू आता आजचं भेटतं, उद्याचं स्लॉट भेटतं ते. सकाळचे 4 वाजले. तर चांगला रश आहे सकाळ. ह्युमिडिटी भाई खतरनाक आहे. नेक्स्ट लेवल ह्युमिडिटी इथं असं मुंबईला गेल्यासारखंच वाटतंय. विष्णू निवास. इथं विष्णू निवास. इथं पण तिकीट भेटेल ना. इथं पण तुम्हाला तिकीट भेटेल कधी आले तर. विष्णू निवास श्रीनिवास रेल्वे स्टेशनपासून एक 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
गुगल मॅपवर टाकलं ना तरी भेटून जाईल. एक रिक्षावाला जरी भेटला, रिक्षावाला जरी विचारलं तर रिक्षावाला सुद्धा सोडून देईन तुम्हाला. तर आलो आहे आम्ही सध्या श्रीनिवासममध्ये आलो आपण आता. श्रीनिवासम. चला, हे आम्हाला असे पास भेटलेले आहे. हे तिकीट काउंटर आहे. इथं तिकीट काउंटरवर यायचं, आधार कार्ड दाखवायचं आणि आपले तिकीट घ्यायचे. तर आज आम्हाला संध्याकाळचे 6चं तिकीट भेटलं, म्हणजे आम्ही 6 वाजता दर्शन रांगेला जायचं आहे. 10 तारीख 6 याच दादा काय आला. आता आपण वरती तिरुमलाला, आता असं विचार आला आमचं की मी डायरेक्ट इथून आता ना तिरुमलाला वरती जाऊन वरतीच रूम घेऊ, वरतीच राहायची सोय करू आता. कारण की आज रात्रीचंच आम्हाला भेटलेलं आहे. 5ला दर्शनाला किती टाईम लागतो किती नाही माहीत नाही आपल्याला. पाहू. थांबलो आहे आम्ही सध्या आता. जस्ट इथं आंटी दिसत आहे, नाश्ता करायला थांबलं. होऊ शकता अख्खा वल्ला झाला भेटतो. जास्त म्हणजे खतरनाक ह्युमिडिटी आहे. नाश्ता करून चाललं आता तिरुमलाला. तुम्ही जर रेल्वे स्टेशन असं इकडून आलं ना तर सरळ इकडं बस स्टँड भेटेल तुम्हाला, आणि भरपूर बस भेटतात तिरुमलाला जायसाठी. बसमध्ये बसलं आता. AC बस घेतली, जरा बरं वाटली. ह्युमिडिटी खूपच जास्त ह्युमिडिटी इथं. हे मी तिथं बसला. इथं बसमध्येच थांबलेली आहे. बस थांबून मग पण एकमध्ये तिकीट काढायचं. ACचं 110 रुपये पर पर्सन तिकीट आहे AC. आता याचे तिकीट काढून असं आलं. अरे TC येऊन चेक करणार आपलं तिकीट. आता चेक पॉईंटला सगळ्या बॅगी चेक झाले आमचं. बस पुढे येऊन उभी राहिली. आता सगळे बॅगी चेक करून आम्ही आता चाललो पुढं. हा सगळा जो एरिया आहे तो सगळं फॉरेस्ट एरिया आहे. त्याची बोर्ड पण लावले, चित्ते वाघ तुम्हाला दिसू शकता. रूम बुकिंगसाठी आता आपल्याला लाईनीत लागून यावं लागेल. त्यात कॅटेगरी MB 1 विचारून. हे रूम अलॉटमेंटसाठी तुम्हाला ह्या गर्दीत जावं लागणार. इथून तुम्ही मध्ये जाणार आणि मध्ये जाऊन मग रूम भेटणार. आता आम्हाला इथं रूम अलॉटमेंट झालेली आहे. सप्तगिरी रेस्ट हाऊस या ठिकाणी रूम अलॉट झालेली आहे. चांगल्या ठिकाणी रूम अलॉट झालेली आहे. 2 नंबर रूम अलॉट झालेली. फक्त 100 रुपयात आपल्याला रूम राहणार 24 तास. चला आता एक तुम्हाला रूम टूर देतो मी. 100 रुपयात आम्हाला कसा रूम भेटला. हे 2 बेड आहे, 2 खुर्च्या भेटल्या, ही थोडी जागा भेटलेली इथं. हे 2 टकले बसले इथं. इथं सॉकेट भेटलेलं आम्हाला चार्जिंग करायचं असेल ते. वॉशरूम पण भारी आहे, स्वच्छ आहे, प्लस गिझर आहे. म्हणजे नो प्रॉब्लेम. आपलं रूम कितीला भेटले आपल्याला 100 रुपयात रूम भेटली. 500 रुपये डिपॉझिट घेतले, असे टोटल 600 रुपये दिले. जेव्हा 24 तासात रूम खाली करायची, मग 24 तासात रूम खाली केल्यानंतर 500 रुपये डिपॉझिट परत रिटर्न भेटणार आपल्याला. अशी मिळून मग फक्त आपल्याला रूम पडली 100 रुपयाला. बालाजी कल करायचं असेल तर ह्या काउंटरला इथून टोकन घ्यायचं, इथून लाईनीला लागून, आणि मग जाऊन तिथं टक्कल करायला जायचं. तुम्हाला जर टक्कल करायचं असेल तर तिकडून टोकन घेऊन तुम्हाला इथं येऊन टकली करायची आहे. अशा टकली करायच्या. जर तुम्हाला टक्कल नसेल करायची तर असे 5 केस कापायचे. मी 5 केस कापले. इथं प्रसाद पण चालू असतो, प्रसादम. तर त्याला सुद्धा भरपूर मोठी लाईन आहे. त्याला सगळेजण तयार होऊन आता चाललोय मंदिराकडे. तर तुम्हाला लुक दाखवतो. हे पहा, पूर्ण अन्न उन्हात चाललोय आता. सिनेमॅटिक शॉट जरा कमी दाखवले, पण आता इथून पुढे सिनेमॅटिक शॉट तुम्हाला जास्त पाहायला भेटतील. गोविंद 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 गोपाला हरी, गोविंद हरी गोपाला हरी, गोविंद 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 गोपाला हरी.
आता आम्ही दर्शनाच्या रांगेत लागलोय, तिकीट चेक केलं आणि आता हे कुठं जायचं आता ते माहित नाही. आता ते लाईनीत निघालं तर निघालंय. तर फक्त लोकांना आहे ना जास्त कोणी हिंदी सुद्धा कळत नाही त्याच्या लोकांना जास्त, त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट होतं. ज्यांना काही कळतं ते बोलत सुद्धा नाही काही काहींना, म्हणजे येत असून सुद्धा थोडंसं जास्त अवघड वातावरण इकडं. दर्शन रांगेत आहे ना सगळी प्रकारची सोय, तुम्हाला पाणी प्यायला, फूड कोर्ट बीड कोर्ट सगळं. म्हणजे आता सध्या तर गर्दी नाही आहे, पण गर्दी असेल त्या टायमाला सगळी व्यवस्था करून ठेवलेली इथं. आणि पाणी आहे प्यायला, आणि इथं मध्ये असे फूड काउंटर आणि ते पण आहे ड्रिंकिंग वॉटर. आज जरा गर्दी कमी वाटतं, तर काय माहीत नाही गर्दी पुढं गेल्यावर आम्हाला कळूनच जाईल. पिट्टो अण्णा गोविंद गोविंद गोपाला हरी, गोविंद हरी गोपाला हरी गोविंद. पुढं आले कसे तुम्हाला लगेज भेटन, तिथं तुम्हाला मोबाईल लॉकर बिकर भेटन, मोबाईल जमा करायला आणि लगेज बिगेज काय असेल ते जमा करायला. मी जमा करतो आता. हा स्विच ऑफ कर, तुम्ही कर. ఎన్ని జన్మల పుణ్యమో నీకిన్ని సేవలు చేయగా. शेवटी दर्शन झालंय, 4 तास लागले दर्शनाला. तर एका पासवर एक लाडू फ्री भेटतो, तर आम्ही एक एक्स्ट्रा 3-4 लाडू पण घेतले वरती. तर एक लाडू 50 रुपयाला भेटतो. तर हे काय आम्ही आता मंदिराच्याच बाहेर आहे, हे मंदिर फोकस नाही होते. एक 4 तास लागले आम्हाला दर्शनाला साधारणतः. तर हा असा एक लाडू आहे प्रसाद आपल्याला, एक 5 वर एक फ्री भेटणार लाडू. आणि हे मंदिर समोर फोकस. गोपाला हरी, गोविंद हरी गोपाला हरी, गोविंद 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 गोपाल. प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे इथं, प्रभू श्रीरामांची आणि बालाजी. सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. गोपाला हरी, गोविंद 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 गोपाला हरी. आता एक्झिट मारायचा आणि पहिला चप्पल घ्यायची आता आम्हाला, म्हणजे चपला कुठं ठेवलं तेच माहित नाही. आता तेच सापडायचं आणि ते घ्यायचं. आता एक्झिटला कुठं जायचं आता? सगळ्यात मोठा मॅटर आहे, आम्हाला गेटच सापडत नाही लवकर. एक्झिट इधर से ऊपर जाओगे ना, इधर से ऊपर जाने का स्ट्रेट और अंदर जाने का. हे सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम आला, आम्हाला कोणीच सांगितलं नाही. मोबाईल भेटतो कुठं, लय सापडत गेलो आम्ही. हा लोक आहे ना मदत करत नाही आपल्याला. मदत नाही, भाषा लँग्वेज बॅरियर. नाही लँग्वेज तर कळत नाही, पण मग ते कोऑर्डिनेट पण करत नाही आपल्याला. आपण एक बोलतो आणि ते घेऊन चालला, अशी गमत होती इथं. इथं काहीतरी दिसतंय, पाणी आहे, पाण्यात काहीतरी मंदिरासारखं आहे. काय कोणाला तरी विचारावं लागेल. एक्झिट हा बस स्टँड स्ट्रेट इकडून. ओके थँक्यू. इकडे जर तुम्हाला कोणाला काय अडचण आली तर डायरेक्टली तुम्ही इथलची जी गार्ड असते त्यांना विचारलं तर चांगलं राहील, कारण की इथलची लोक त्यांना
एक तर तेलुगू येते नाही तर तमिळ येते, त्यांना हिंदी येत नाही, त्याच्यामुळे लय मोठा प्रॉब्लेम होतो. आणि एक गोष्ट, दर्शनाला बालाजीच्या दर्शनाला जायच्या आधी वराह स्वामी टेम्पल आहे, तिथं दर्शन घ्या पहिले, मग नंतर बालाजीच्या दर्शनाला जा. याचं आम्हाला भरपूर जणांनी इथंच लोकल लोकांनी सांगितलेलं आहे. गोविंद 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 गोपाला हरी. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. तर हा व्हिडिओ मी इथंच संपवतो. आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. वेंकटरमण गोविंदा गोविंद हरी गोपाला